वैशालीताई नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आपण आता गजानन महाराज मंदिरामध्ये आहोत, काय प्रतिक्रिया द्याल? आज गेले 30-35 वर्षापासून या तुकाराम नगर येथे मी वास्तव्यास ज्यावेळेला सुरुवातीला 96 साली आले त्यावेळेस मला असं वाटतं की खूप कमी घरं असतील इथं आणि तुकाराम नगरच्या स्थापनेपासून आम्ही इथे वास्तव्य करत आहे. आणि गजानन महाराज मंदिर जर असेल तर मी आवर्जून इथे सांगेन की तळेगाव दाभाडे हे शहर ऐतिहासिक तसेच संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी आहे. आणि या आपल्या भूमीमध्ये आपण संत गजानन महाराज यांची या तुकाराम नगर इथे मंदिराची स्थापना करत असताना भाविकांना सुरुवातीला जर काका मंदिराची जर आपण हे पाहिलं तर ज्यावेळेला एक वीट ही आहे तर ती रचत असताना मंदिरामध्ये ह्या सर्व विश्वस्त असतील किंवा स्थानिक नागरिक असतील यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि आता काकांनी सांगितलं गजानन महाराज प्रकट दिन हा खूप मोठ्या उत्साहाने आणि आनंदात इथे साजरा केला जातो. तळेगावातील नागरिक हे खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित असतात. त्यानंतर हळूहळू एक उपक्रम तसेच आरोग्य शिबिरं असतील ही राबवली देखील जातात. आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने दीपोत्सव हा साजरा केला जातो. या दीपोत्सवाला मी ते सर्व विश्वस्त असतील यांचे सर्वांचे मनापासून मी त्यांना शुभेच्छा देईन. आणि असाच हा उपक्रम वर्षानुवर्ष आपल्या या मंदिरामध्ये राबवता येईल आणि त्यापेक्षा वेगळेही उपक्रम आपण इथे राबवू अशी मी इथे ग्वाही देते आणि आजच्या या कार्यक्रमास शुभेच्छा देते. सर नमस्कार. नमस्कार. आज आपण गजानन महाराज मंदिर या ठिकाणी होतो, काय सांगाल आपण प्रतिक्रिया काय द्याल? सर्वप्रथम गणगणात गजानन महाराजांच्या मंडळातर्फे मी सर्वांना दीप महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. दरवर्षीप्रमाणे म्हणण्यापेक्षा मी लहानपणापासून पाहतो आहे की या मंडळातर्फे खूप छान प्रकारे असे दरवर्षी सण साजरे केले जातात. त्यापैकी हा एक दीपमहोत्सव आणि प्रगट दिन हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि भरपूर प्रमाणात 5,000 ते 10,000 लोकांचं अन्नदान या मंडळातर्फे केले जाते. म्हणून इथून पुढे या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी सर्व तळेगावकरांनी नव्हे तर सर्व मावळ तालुक्यातल्या लोकांनी इथं उपस्थिती दाखवावी ही नम्र विनंती. आणि मंडळातर्फे सर्व भाविकांना खूप खूप याच्या त्रिपुरा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आपली ओळख सांगावी पहिली? माझं नाव बरं, आज आपण या ठिकाणी गजानन महाराज मंदिर या ठिकाणी आहोत, तर नक्की काय उपक्रम आहे? यावर्षी नेहमीप्रमाणे आम्ही दीपोत्सवचा प्रकट दिन दीपोत्सवचा कार्यक्रम आम्ही दरवर्षीप्रमाणे करत आहोत. यामध्ये यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांचे 750 समाज पुण्यतिथी थीम केलेला आहे. दरवर्षी आमचं वेगवेगळं कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये 2 दिवस आम्ही स्थानिक कार्यकर्ते व गजानन महाराज सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य एकत्र मिळून आम्ही उत्सव हा साजरा करतो. येणारे भाविक दरवर्षी भाविक हे हजारोनी वाढतच चाललेले आहे. त्याचप्रमाणे आम्ही गजानन महाराज प्रकट दिन सुद्धा असाच उत्साहानं साजरा करतो. सर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आपण? गजानन महाराज सेवा मंडळातर्फे या वर्षीचा दीपोत्सवाचा कार्यक्रम आम्ही साजरा करतो आहे. दीपोत्सवाच्या कार्यक्रमाचं आमचं वैशिष्ट्य म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची 750वी पुण्यतिथी. तर त्याच्या सोहळ्यानिमित्त आळंदी येथे सुवर्ण कलश स्थापन केला आहे. तर त्याच्या औचित्य साधून आम्ही इथे गजानन महाराज मंदिरामध्ये हा रांगोळी सोहळा दीपोत्सवाचा आम्ही यावेळी साजरा करतो आहे. गजानन महाराज मंडळाचे वर्षभरात भरपूर सण साजरे होतात. त्याच्यापैकी 2 असे मोठे सण आहेत. त्याचा हा एक मोठा सण आहे दीपोत्सव आणि दुसरा प्रकट दिन. बाकी अजून रामनवमी असेल किंवा अजून इतर काही गोष्टी असतील, शिवजयंती असेल, अशा गणेश उत्सव असेल, असे पण मोठ्या आमच्याकडे कार्यक्रम साजरे होतात. त्यापैकी हे बगडे दोघे आमचे कार्यक्रम.
तर पुढच्या वर्षी यावर्षी जर का तुम्हाला जमलं नसेल तर या व्हिडिओ माध्यमाने तुम्ही नक्की बघा आणि पुढच्या वर्षी सुद्धा इथे बघायला या. धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार. काय ओळख सांगाल आपण? माझं नाव सौरभ अशोक कांगडे. बरं. आज जो दीपोत्सव आहे, त्रिपुरारी पौर्णिमा आहे, त्यानिमित्ताने गजानन महाराज मंदिर तुकाराम नगर येथे दरवर्षीप्रमाणे गेली 25 वर्षे दीपोत्सवाचा कार्यक्रम साजरा केला जातो. या कार्यक्रमासाठी लाखो भाविक, हजारो भाविक जळगाव आणि आजूबाजूच्या परिसरातून दरवर्षीप्रमाणे येतात. ही संख्या दरवर्षी वाढत जाते. त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी गजानन महाराज मंदिर येथे प्रगट दिन असो, शिवजयंती असो किंवा त्रिपुरारी पौर्णिमेचा दीपोत्सव असो, हे मोठ्या पद्धतीने साजरे केले जातात. येथे तुकाराम नगरमधील रहिवासी असतील, कार्यकर्ते असतील, तसेच गजानन महाराज मंदिर येथील सेवा मंडळ असेल, हे गेले 3 ते 4 दिवस रात्रंदिवस याच्यावरती काम करून ही अशी रांगोळी असेल किंवा दीपोत्सव असेल यासाठी मेहनत करतात. तसेच पुढच्या वर्षी देखील आम्ही वेगळ्या पद्धतीने दीपोत्सव साजरा करायचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे लवकर आम्ही तुम्हाला सांगू. ओके. धन्यवाद.